उत्तनच्या विपक्षामध्ये मीरा रोड या दोन संघाच्या माध्यमातून ही मॅच आपण जरूर बघतायत। माइक मिलन गोविन आणि दुसऱ्या बाजूला डेन्झिल हे दोन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया। महेंद्रजी पाटील आणि त्यांच्या सहित जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये अशोकजी राऊत सर या ठिकाणी जर पाहायला मिळत आहेत या मॅच साठी ऑफिशियली पहिला बॉल गोलंदाज तयार। मिरर टीमचे समर्थक सांगतात 12th मॅन पहिल्या बॉलवरती षटकार जाईल। आता ही भविष्यवाणी खरी ठरेल की नाही। यस मुदस्सीर देखील उपस्थित झालेत। मुदस्सीर जर पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू आहेत, आम्ही देखील पाहिलेलं आहे मुदस्सीरला। अरमान यांना आपण बघतायत नंबर 1 च्या षटकामध्ये पहिला बॉल घेऊन मॅकविलन साठी तयार। पुन्हा एकदा मॅकविलनची हीच खासियत राहिली आहे गोलंदाजावरती कसं प्रेशर टाकावं तर याच प्रकारे हे प्रेशर टाकावं, कारण की मॅकविलनने भरपूर क्रिकेट खेळले, भरपूर उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेत, परंतु अरमान एक नवीन खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहेत आणि तेच आता दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डेड बॉल। 2 बॉल डेड त्यानंतर थेट मैदानाच्या बाहेर जाईल की नाही तर हेच षटकार आहे त्या ठिकाणी असं दर्शवलं जात आहे। मॅकविलनच्या बॅट मधून आलेल्या पहिल्या डावातील पहिला षटकार। थँक्यू डीजे। 12th मॅननी सांगितलं होतं उत्तन का नंबरवर प्लेन है तो म्हणजेच मॅकविलन आणि त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय। म्हणजेच मॅकविलनचे फॅन देखील जर पाहिलं गेलं तर सपोर्टर्स देखील जर पाहिजे प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आहेत। हा दर्जा आहे मॅकविलन गोविंदचा। ऑन साइडला डीप विकेटला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंड बॉलला कलेक्ट करू शकले नाही, फिल्डिंग बॅकअप येईल ते तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात। पहा उत्तन संघ नेहमीच किनारपट्टीवरती लगत असलेले त्यांचं गाव आणि त्याच गावाच्या किनारपट्टीवर जर पाहिलं तर समुद्र किनारपट्टीवरती त्यांचं क्रिकेट आणि भरपूर वेळा जर पाहिलं तर रबर बॉलचा वापर त्या ठिकाणी केला जातोय। म्हणजे ज्या वेळेला तो मैदानावरती अगदी जर पाहिलं तर त्या बीच वरती बॉल पडतो एवढा वेगाने येतो, त्याच कारणाचा संपूर्ण क्रिकेट पंतूची जी नजर आहे ती तीक्ष्ण पाहायला मिळते। मॅकविलन गोविंद स्ट्राइक एंडला षटकातील तिसरा बॉल अरमान घेऊन तयार। ओव्हर दी विकेट ने हेलिकॉप्टर ग्रेट शॉट, क्या बात है। मॅकविलन गोविंद ब्रँडेड सिक्सर, 6 धावा। थँक्यू डीजे। ही आहे मनगटातली ताकद। मॅकविलन गोविंद उत्तनचा सुपरस्टार आज या नागेश काका मैदानावरती सभापती चषकामध्ये दमदार खेळी साकारत असताना ग्रेट शॉट अँड ग्रेट टायमिंग। या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलंय, शॉर्ट बॉल होता त्यावरती केलेला आक्रमण मैदानाच्या बाहेर। मॅकविलन गोविंद ऑन फायर आणखीन एक षटकार। थँक्यू डिझेपा। हा असा खेळाडू आहे की आम्ही देखील पाहिलेला आहे डोळ्याने। ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर भरपूर असे गोलंदाज असतील त्यांना 5 चेंडूत 5 षटकार मॅकविलनने मारलेले आहेत, परंतु शेवटच्या बॉलवरती सन्मान दिलाय। असे भरपूर विक्रम आहेत मॅकविलनच्या नावावरती। असे कमीच खेळाडू असतात की प्रतिस्पर्धी संघाचे जे गोलंदाज असतात त्याचं पुढच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी जर ज्यावेळेला ते जात आहेत त्यांचं खच्चीकरण होऊ नये त्याच कारणाचे सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर करते। त्यावेळेला चेंडू हवेत उडालाय, स्वतः गोलंदाज धावता चेंडू मागे 2 धावे घेण्याचा प्रयत्न वेगाने। पहा रनिंग बिटवीन विकेट देखील तेवढेच चांगले आणि फटकेबाजी देखील मॅकविलन तेवढीच चांगले मैदानाच्या आतमध्ये करतात। मिळतील धावा 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 झाले। चेंडू फेकून झाले 5। उत्तन संघ ज्या वेळेला एखाद्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातो त्या वेळेला त्यांच्या नावाचा दबदबा त्या ठिकाणी निर्माण करून येतो आणि जिचेंद्र परिसरामध्ये कायम त्यांचा दबदबा निर्माण राहिलेला आहे, परंतु तलवार 11 मिरवड संघाला कमी देखून चालणार नाहीये। पहिल्या मॅच मध्ये जवळपास 74-75 धावांचं टार्गेट होतं, ते सुद्धा चेस करून दाखवलेलं आहे। परंतु या मॅच मध्ये 2 षटकांची मॅच आहे, किती धावा बनतील हे पाहणं महत्त्वाचं राहील। आतापर्यंत जर पाहिले तर 5 बॉल मध्ये 22 झाल्यात।
या पुढचा बॉल बॅटची आतली गाडा बॉल चालला मागे मॅक्विलनच्या हातामध्ये स्ट्राईक लाईन शेवटच्या बॉलवरती एकच धाव आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर 23 बिनबाद नाबाद जिंदाबाद चांगली सुरुवात अरोरा फाउंडेशन उत्तम टीम कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा थँक्यू डीजे 5 सकाळ सत्रात मुदतसीर देखील नव्हते परंतु त्या धावा चेस केल्या मुदतसीर या संघाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे नेहमीच या परिसरामध्ये हा तलवार 11 संघ खेळण्यासाठी येतो पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च केलेला आहे 23 दुसऱ्या षटकातील पहिला बॉल ऑन साइडला बॉलला वडवले गेले डीप मिड विकेटला बॉल निघून चालले क्षेत्ररक्षक पोहोचतायत चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक पोहोचले आणि या बॉलवरती एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल आता मात्र 7 बॉल आतापर्यंत फेस केले ते म्हणजे मॅक्विलनने आता मात्र स्ट्राईक वरती डेंझिल येताना दिसत आहेत डेंजर बॅट्समन आहेत नावाप्रमाणे कामगिरी त्याची नेहमी आपण पाहिलेली आहे कमी चेंडूत जास्ती धावा बनवणारा असा फलंदाज म्हणजेच डेंझिल यांना आपण जरूर बघताय स्ट्राईक एंड वरती मुदतसीरच्या विपक्षामध्ये पहिला बॉल फेस करतील स्लोवर पद्धतीचा बॉल होता लेन पिक केली आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवत असताना चांगले एफर्ट त्या ठिकाणी आता मात्र डेंझिल देखील विचार करतात एवढा मिड ऑफ द बॅट झाला परंतु षटकार का नाही गेला परंतु तेवढंच चांगलं कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी ते म्हणजेच सोहेल यांना आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी आणि पाहता पाहता जर पाहिलं तर बॉलला अडवले गेले आणि अशा रीतीने जर पाहिलं तर धावा फटकावर जाऊन पोहोचतात 25 धावा या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केल्या डेंझिलच्या बॅट मधून मुदतसीरला कमबॅक करावं लागेल परंतु मॅक्विलन गोविंद थांबण्याचं नाव घेत नाहीयेत चौकार षटकार आणि या बॉलवरती देखील षटकार मॅक्विलन गोविंदच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार धमाकेदार रुबाबदार षटकार अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका धावा फटकावर जाऊन पोहोचतायत मयूर मात्र आमच्यापर्यंत स्कोरर माहिती पोहोचवत असताना 31 म्हणजे डेंझिलची 1 धाव आणि मॅक्विलनच्या 30 धावा असतील 3 चेंडू फेकून झालेत हा बॉल फुलटोस मिस केलाय पहा मॅक्विलन अशा प्रकारचे चेंडू जर मिस करतायत तर त्यांना शॉर्ट बॉल वरती मोठे फटके ते नेहमीच खेळतात डेंझिलची जाईल विकेट पहिला धक्का टीम अरोरा फाउंडेशन उत्तम संघाला लगेच चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील धावत जायचंय क्विक फास्ट भावेश म्हणजे उत्तम संघाकडे जर लक्षपूर्वक केलं तर एकापेक्षा एक चांगले फलंदाज आहेत नेहमीच चांगली प्रॅक्टिस या संघाच्या माध्यमात राहते अगदी जर पाहिलं तर ज्या वेळेला त्यांच्या बोटी अगदी जर पाहिलं तर समुद्राच्या आतमध्ये जात नाहीत त्या वेळेला जेवढा टाइम त्याने मिळेल तेवढं चांगलं क्रिकेट ते नेहमीच खेळत असतात इथे फटका चांगला आहे बॉल हवेच्या लाटेंवरती स्वार होत असताना मॅक्विलन गोविंद उत्तमचा सितारा आणखीन एक दर्जेदार धमाकेदार मॅक्विलन गोविंदच्या बॅटमधून षटकार जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची ही शान असा आहे होतो वनम्यान थँक्यू डीजे 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा फटकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 38 धावा आणखीन एक फ्लिक केले नो लुक जबरदस्त टायमिंग मॅक्विलन गोविंद आणखीन एक धमाका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ती म्हणजेच 44 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेतील 56 धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्या म्हणजे मॅक्विलन गोविंदच्या 2 मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी मॅक्विलन
असा खंबीर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक चला थँक्यू डीजे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उत्तम टीम, जबरदस्त बॅटिंग. मॅकविलन गोविंद, उत्तमचा वंडरबॉय, उत्तमचा सितारा, उत्तमचा स्टार, जबरदस्त कामगिरी. चला अंपायर चेंडू नको देऊ प्लीज. चेंडू दिला तर 5 मिनिटं प्रॅक्टिस करतील, त्यानंतर फिल्डिंग लावायला 5 मिनिटं 10 मिनिटं जातील. त्यामुळे विनंती करतो आम्ही देखील. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जे 2 गोलंदाज असतील त्यांनीच गोलंदाजी करा आणि बाकीच्यांनी फिल्डिंग सजून घ्या. 20 चेंडू मध्ये आतापर्यंत 67 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे मॅकविलन गोविंद. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. चला 2 बॅटर आता जातील तलवार 11 मिरवड संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ पाय, व्हॉइस ऑफ भिवंडी, ते म्हणजे निशान पाटील. चला एकविरा स्पोर्ट नायगाव आणि त्यांच्या विपक्षात विजेता संघ अर्थातच गेल्या मॅच मध्ये टीम वाघरपाडा संघाने बाजी मारली. चला वाघरपाडा टीम, वीरेंद्र टीमचे कॅप्टन पाठवायचे आहेत, राघवेंद्र असतील. आणि त्याच बरोबर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच एकविरा नायगाव संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. वेलकम. टॉस आपण कम्प्लीट करणार आहोत. तब्बल 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तलवार 11 मीरा रोड या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या सत्रामध्ये काय फलंदाजी केली. तब्बल 11 चेंडूमध्ये 43 धावा मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून या मॅच मध्ये पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर अक्षरशः तो बरसला. काय जबरदस्त फटकेबाजी त्याची राहिली. मैदानाच्या चहू बाजूने तो बरसला. चला थँक्यू निशांत. चला आपण टॉस करणार आहोत. रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आराध्य 11 वाघरपाडा आणि त्याच्या विपक्षात संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट नायगाव. चला दोन्ही टीमने यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. टॉस आपण लगेच आपण या ठिकाणी करणार आहोत. रवीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आराध्य 11 वाघरपाडा आणि त्याच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट नायगाव या 2 टीमच्या मध्ये टॉस रवीजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला तर टॉस. चला मॅचच्या दिशेने जाऊया. निशान पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. पहिलाच बॉल तिथे जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. आणि टॉस जिंकलेला आहे एकविरा नायगाव या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आणि वाघरपाडा या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये तलवार 11 मीरा रोड या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज सिद्धेशसाठी ते जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. अगदी जर पाहिलं तर मिड ऑनला आलेत आणि फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रायनल इतूर. हा गोलंदाज तुम्ही पाहताय. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. लॉंग ऑनला खेळलेत. पुन्हा एकदा फक्त सिंगलच तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी राहिली आहे. भरपूर मोठं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर 44 धावा धाव फलकावरती मॅकमिलनच्या बॅटमधून 43 धावा. मुदस्सीच्या विरोधात शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा. भरपूर काही घडलं या मॅच मध्ये. त्यामुळे भरपूर मोठं टार्गेट तुम्ही पाहताय टीम मीरा रोडच्या विरोधात. यावेळेस मोठा फटका सिद्धेशच्या बॅट मधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ साधा धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू. खरं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय सिद्धेशच्या बॅटमधून आणि मागील मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 41 धावा पाहायला मिळाल्या आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. परंतु इथून आणखीन मोठे फटके खेळावे लागतील. रायनल इतूर पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार येतोय या मॅच मध्ये. फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतायत सिद्धेश. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा. याही मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती.
रायनल इतूरच्या मागील 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले आपल्याला पाहायला मिळतात. चांगले फटके आलेत सिद्धेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा तिसरा सिद्धेशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार येतोय षटकार. गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. थँक्यू. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत सिद्धेशनं. मागील 3 चेंडूवरती 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. षटक क्रमांक 2 मॅकमिलन गोविंद हा गोलंदाज पाहायला मिळतो. येणारी 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी तलवार 11 मीरा रोड या टीमला. काय सामना रंगला. भरपूर मोठं टार्गेट 45 धावांचं टार्गेट, परंतु पहिल्या षटकामध्ये 21 धावा धाफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि ते झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. इथे पहिली विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मुदस्सिरनं चुकी केली. खरं तर स्ट्राईक सिद्धेशकडे द्यायला हवी होती, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मुदस्सिरने केला आणि तो बाद झाला. येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज शाहिद मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. मॅकमिलन गोविंद आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चर्चेमध्ये राहिलेत. मागील दोन्ही मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आणि गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवतायत, कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली, मुदस्सिरला बाद केलं. येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शाहीसाठी यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली. यष्टांच्या मागे शॉट फाईन लेगला. फिल्डर आहेत तिथे आणि एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय 4 चेंडूवरती 4 मोठे फटके खेळावे लागतील. आणि खरं तर सिद्धेशकडे क्षमता देखील आहे. त्याने अशा प्रकारचं कार्य आजच्या दिवसामध्ये केले देखील. इथे मोठा फटका सिद्धेशच्या बॅट मधून. आपण ज्या गोष्टीची चर्चा केली अगदी तसंच काही घडलंय. सिद्धेशच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. थँक्यू. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार या मॅच मध्ये. सिद्धेशच्या बॅट मध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मॅकमिलन गोविंद बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला आणि इथे चेंडू आलाय डॉट. इथे जर पाहिलं तर सामना मीरा रोड संघापासून थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय, कारण येणारे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट तुम्ही पाहताय. फिल्डर येत आहे तिथे फक्त सिंगलच मिळते. पूर्णपणे अधिराज्य गाजवतोय या मॅच मध्ये उतन संघ. खरं तर या संघाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली. अलोरा फाउंडेशन उतन या नावाने हा संघ खेळतोय. मॅकमिलन गोविंदचं कौतुक करावं लागेल. विथ द बॅट अफलातून परफॉर्मन्स. खरं तर त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये 43 धावा आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अगदी त्यांनी रोखलाय. इथे फुल टॉस बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार, परंतु सामना जिंकलाय अलोरा फाउंडेशन उतन या संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अलोरा फाउंडेशन उतन. हार्ड लक टफ लक. तलवार 11 मीरा रोड. हार्ड लक सिद्धेश. आणि या मॅचचा हिरो ज्याने फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून 43 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी, वन अँड ओनली मिस्टर मॅकमिलन गोविंद ठरलेत या मॅचचे हिरो या व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा.